गेल्या काही वर्षात अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले, म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचं जे आहे ते प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर विविध प्रकारचे आजार आलेले आहेत की या आजारामुळं तारुण्यात म्हणजे तरुणपणात देखील अनेक मुलांचे असेल किंवा लोकांचे निधन होतं किंवा ते मरण पावतात. हे तुम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या आजूबाजूला ऐकलेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर जे कुटुंब अवलंबून असतं त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. तर हे असं होऊ नये त्यासाठी तुम्ही आधीच त्याचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं. आणि सध्याच्या आधुनिक काळात किंवा या सध्याच्या धावपळीच्या काळात सर्वात महत्त्वाचं नियोजन करण्याचं माध्यम म्हणजे टर्म इन्शुरन्स म्हणजेच आयुर्विमा. हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे कमवत्या सदस्याच्या निधनानंतर त्याचे भविष्य याच्या माध्यमातून जे आहे ते सुरक्षित होत असतं. त्याच्यामुळे काय होतं की मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल, भविष्यातील इतर ज्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यास ह्या टर्म इन्शुरन्समुळे आपल्यानंतर आपल्या कुटुंबियांना मदत होते. पण हा सर्व जरी प्रश्न असला तरी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की नेमका हा जो टर्म इन्शुरन्स आहे तो किती वर्षाचा घ्यावा किंवा किती रुपयाचा घ्यावा. तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. टर्म इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे किंवा रक्कम आहे ती निवडण्याची जी काही पद्धत आहे त्यातील महत्त्वाचा जो पॉईंट आहे ते म्हणजे वर्तमान उत्पन्न, म्हणजे तुम्हाला सध्याचं उत्पन्न. यामध्ये बघा तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 15% पट विमा संरक्षण पुरेसे आहे. म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे त्याच्या 10 ते 15 पट हे जे आहे ते टर्म इन्शुरन्सचं विमा कव्हरेज हे असलं पाहिजे किंवा असणं हे योग्य आहे, असं हे सर्व तज्ज्ञांचं जे आहे ते मत आहे. आपल्यानंतर कुटुंबाच्या उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई मिळावी जेणेकरून ते कोणत्याही आर्थिक संकटात सापडणार नाहीत. या रकमेमुळे कुटुंबाला काही वर्षासाठी आर्थिक हातभार मिळू शकतो ज्यातून ते आपली घडी व्यवस्थित बसवू शकतात. यातील दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे लोन्स. गृहकर्ज असेल, वैयक्तिक कर्ज असेल किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी असेल यासारखी तुमची कोणतीही थकबाकी भरणे हे महत्त्वाचं असतं जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत म्हणजे तुम्ही गेल्यानंतर कुटुंब या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त राहील. ही विमा रक्कम तुमची देणी फेडण्यास सक्षम असावी जेणेकरून कुटुंबावर आर्थिक भार पडणार नाही. म्हणजेच जी काही रक्कम आहे तुमची टर्म इन्शुरन्सची ही या सर्व तुमची देणी आहेत, लोन्स असतील किंवा पर्सनल लोन्स, होम लोन्स, त्यानंतर क्रेडिट कार्ड, या सगळ्यांची जी थकबाकी आहे किंवा रक्कम आहे ही भरता येऊ शकेल एवढी तुमच्या टर्म इन्शुरन्सची ही रक्कम असली पाहिजे. त्यानंतर फ्युचर जे तुमचं आहे, फ्युचर तुमचं काय ध्येय आहे किंवा भविष्यात तुमचं ध्येय काय आहे हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे विम्याची रक्कम ठरवताना तुमची भविष्यातील आर्थिक उद्दिष्टही लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे फ्युचर प्लॅन्स तुमचे काय आहेत, म्हणजेच यामध्ये मुलांचे शिक्षण आहे, लग्नाचा खर्च आहे, इतर मोठ्या गुंतवणुकीसारख्या भविष्यातील गरजांचा समावेश या गोष्टीमध्ये येतो. तर ही जी उद्दिष्ट तुमची आहेत हे तुमचे विमा संरक्षण वाढवण्यास मदत करतात जेणेकरून तुमच्या कुटुंबातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिरिक्त मदत मिळू शकते. त्यामुळे हे जे आहे ते भविष्यातील तुमचे प्लॅन्स देखील याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करताना आपल्याला दिसतात. त्यातील अजून एक महत्त्वाचा शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे महागाईचा प्रभाव. म्हणजेच जी काही महागाई सध्या वाढते आहे किंवा जी सतत वाढत जाते त्याचा काही ती प्रभाव आहे या तुमचा टर्म इन्शुरन्सची रक्कम घेण्यावर किंवा त्याच्यानुसार कसं तुम्ही टर्म इन्शुरन्सची रक्कम ठरवली पाहिजे. तर काळानुसार जी आहे ती महागाई वाढतच चालली आहे त्यामुळे जगण्याचा खर्च तो वाढतच चालला आहे. महागाई लक्षात घेऊन विम्याची रक्कम निवडणे हे महत्त्वाचे असते जेणेकरून तुमची पॉलिसी भविष्यातही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकेल. विमा पॉलिसीचे नियमितपणे पुनरावलोकन करणे, अपडेट करणे हे उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे या सगळ्या महागाईचा जो आहे तो विचार तुम्ही पॉलिसी घेताना केला पाहिजे. मग आता प्रश्न हा येतो की नेमका किती रुपयाचा आपण टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता बघा योग्य जीवन विम्याची रक्कम म्हणजे टर्म इन्शुरन्सची रक्कम ही व्यक्ती परत्वे बदलू शकते. म्हणजे प्रत्येक पर्सननुसार ती वेगवेगळी असू शकते. त्यामुळे निर्णय घेताना वरील सर्व गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती 35 वर्षाची असून त्याचे उत्पन्न 10 लाख रुपये आहे, त्याला पत्नी आणि 2 मुले आहेत. वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 15% केलं तर 1 ते 1.50 म्हणजे 1 कोटी ते 1.5 कोटीपर्यंत टर्म इन्शुरन्स घेणे योग्य राहील. यामध्ये त्याच्या उत्पन्नाचा गुणाकार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि चालू दायित्व या सगळ्यांचा समावेश आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतो.
तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की टर्म इन्शुरन्स आहे तो कशा पद्धतीने तुम्ही निवडला पाहिजे, किती रकमेचा तो घेतला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.